बाळाने हात उचलल्यानंतर आपण काय केलं पाहिजे? आपल्याकडे दोन गोष्टी होतात. एकतर बाळाने हात उचलल्यानंतर आपण लगेच बाळाला दोन धपाटे लावून देतो. बरोबर की नाही? नाहीतर दुसरी एक गोष्ट म्हणजे काय? तर जेंटल पेरेंटिंग. काय हे आपल्यालाच समजत नाहीये आणि आपण त्याचा मार सहन करायला लागतो. बरोबर? या दोन्हीही गोष्टी फार चुकीच्या आहेत. हे आधी आपण समजून घेतलं पाहिजे. एकतर तेवढ्या वेळासाठी स्वतःला पॉज घेता आला पाहिजे. म्हणजे आपल्याला जसं की आपल्याला खूप जास्त राग आल्यानंतर भलेही आपण कोणावर हात उचलणार नाही, पण त्याच मोमेंटला इतका राग येण्याचं नेमकं काय कारण आहे? जर विचित्र पद्धतीने विचारलं गेलं तर उलट तो राग आणि चिडचिड अजून वाढत जाते, हो की नाही? कारण की आपली जी भावना आहे ती नेमकी समजूनच घेतली जात नाही आणि ही भावना इमोशन्स आणि हेल्पलेसनेसवर यायला लागते. त्याच्याऐवजी जर मला माहिती आहे की तुला आता राग आलेला आहे, पण आपण हात उचलू शकत नाही. मला माहिती आहे तू आता खूप फ्रस्ट्रेट आहेस, पण हात उचलायचा नाही. मला माहिती आहे आता तुला खूप वैतागल्यासारखं होतंय, पण हात उचलायचा नाही. हे जेव्हा आपण वारंवार बोलतो, सांगत राहतो, त्याच्या ऐवजी त्याचा राग बाहेर पडण्यासाठी काही गोष्टी सुचवतो. जसं की तू पिलोवर पंच करू शकतोस, जम्प करू शकतोस. हो ना, याने काय होईल त्याची जी एक्सेसिव्ह एनर्जी आहे ती बाहेर पडेल, म्हणून त्याला दुसरा कोणाला मारावा लागणार नाही. आणि मग हे सगळं आटोपल्यावर दिवसातल्या कुठला तरी वेळ असा असतो जेव्हा लेकरू प्रचंड रिसेप्टिव्ह असतो, शांततेत तुमचं म्हणणं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत असतं आणि तेव्हा मग त्याचे प्रॉब्लेम डिस्कस करून हात उचलला तर माणसं हर्ट होतात. जेव्हा आपण वारंवार प्रसंगानुसार संधी शोधत सांगत जातो, तर तेव्हा ती गोष्ट जास्त इफेक्टिव्हली काम करते. हा माझा अनुभव आहे. तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा. धन्यवाद.